न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। वाकड, ताथवडे, पुनावळे तसेच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुख्य रस्ते, सर्व्हिस रोड, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत टपऱ्या, लाकडी शेड, हातगाड्या आणि इतर बेकायदेशीर बांधकामांचं अतिक्रमण वाढत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि अस्वच्छता वाढत असून महानगरपालिका प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मुंबई पुणे हायवे लगतचे सर्व्हिस रोड, 12 मीटर रुंद रस्ते, चौक परिसर तसेच शाळा, कॉलेज आणि बाजार परिसरात फुटपाथ पूर्णपणे अडवण्यात आले। त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागतंय। सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत। शनी मंदिर ते मारुंजी रोड, तकभाते कॉर्नर ते सिल्वर स्पून, विनोद वस्ती ते लक्ष्मी चौक, शनी मंदिर ते इंदिरा कॉलेज तसेच वाकड, ताथवडे, पुनावळे, काळेवाडी, थेरगाव, चिंचवड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, भोसरी, मोशी आणि शहरातील अनेक भागांमध्ये फुटपाथवर टपऱ्यांचं अतिक्रमण वाढलं असल्याचं नागरिक सांगत आहेत। अनेक ठिकाणी फुटपाथला स्वतःची खासगी जागा समजून कायमस्वरूपी दुकाने थाटण्यात आली असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। तसेच शेतकरी आपल्या दारी या नावाखाली काही ठिकाणी रोज भरवण्यात येणाऱ्या बाजारांमुळे मुख्य रस्त्यांवर गर्दी होत असून वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। भर रस्त्यात उभ्या राहणाऱ्या गाड्या, हातगाड्या आणि टपऱ्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्याला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। याशिवाय अनेक ठिकाणी अनधिकृत वीज जोडण्या, कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय। आता पावसाळा तोंडावर आला असून रस्त्यांवर चिखल, साचलेलं पाणी आणि त्यात वाढलेलं अतिक्रमण यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची ही अवस्था दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। नगरसेविका श्रुतीताई वाकडकर यांनी प्रभाग क्रमांक 25 मधील संबंधित भागांची पाहणी करून महानगरपालिका प्रशासनानं सर्व अनधिकृत टपऱ्या, शेड आणि अतिक्रमणांवर तात्काळ अतिक्रमण हटाव कारवाई करावी, तसेच रस्ते आणि फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करून द्यावेत अशी मागणी केली आहे। दरम्यान सत्ताधारी नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे। आता महानगरपालिका अधिकारी या मागणीवर किती तत्परता दाखवतात आणि प्रशासन किती सहकार्य करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। स्थानिक नागरिकांच्या सुरक्षतेसाठी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर अतिक्रमण मुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनानं त्वरित ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, वाकड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।